काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर हे षड्रिपू म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. रिपू म्हणजे शत्रू, नकारात्मक शक्ती. आता हे आमच्याकडं आलं कसं, तर आमच्या पूर्वकर्मानुसार आमच्यावर जे संस्कार झालेले होते ते संस्कार आम्ही जन्माला येताना बरोबर घेऊन आलेलो आहोत. याचा अर्थ पूर्वजन्मातलं आमचं काही कर्म, काही नकारात्मक घडलेलं होतं, त्याची छाया आम्ही बरोबर घेऊन आलेलो आहोत आणि मग त्यांचा प्रभाव आमच्या आयुष्यावर पडणार आहे हे नक्की. आम्हाला काय करायचं आहे, ही नकारात्मक शक्ती अभ्यासयोगानं, अभ्यासे प्रकट व्हावे या पद्धतीनं सकारात्मक शक्तीमध्ये, सकारात्मक ऊर्जेमध्ये तिला ट्रान्सफॉर्म करायची आहे आणि भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी तिचा वापर करून घ्यायचा आहे. आणि या प्रवासामध्ये आमचा अहम या षड्रिपूंना जाऊन कधी मिळणार नाही ना, हे पाहायचं आहे. कारण अहम जर मिसळला तर नाश हा ठरला.